नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता। तर आपण आज बघणार आहोत बांधकाम कामगारच्या मुलींना जर लग्न झालं असेल तर मिळणार 51,000। तर ते 51,000 कसे मिळणार ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत। त्याआधी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। लिंक ओपन करताच होम पेज ओपन होणार। होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला पहिल्या लिंकवर क्लिक करून कन्स्ट्रक्शन ऑफ अ वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम सेकंड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक करताच तुम्हाला न्यू क्लेम हे सिलेक्ट करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जोही रजिस्टर्ड मोबाईल नंबर राहील त्यावर ओ टी पी टाकून व्हॅलिडेट OTP याला क्लिक करायचा आहे। व्हॅलिडेट OTP यावर क्लिक करताच तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती मिळेल। पेज ओपन होताच तुम्हाला इथे स्कीममध्ये जाऊन सोशल वेलफेअर स्कीम यावर क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट स्कीममध्ये 51,000 वाली स्कीम घ्यायची आहे, सर्वात लास्ट आहे ती वाली। त्याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। आता इथे तुमच्या मुलीचे नाव, त्याचे आधार कार्ड नंबर येईल आणि वय येईल। तुम्हाला विवाहाची तारीख टाकायची आहे। नंतर जिथून विवाह नोंदणी केली, कोणत्या तारखेला विवाह नोंदणी केली ते तारीख टाकायची आणि कोणत्या ऑफिसमधून तुमची विवाह नोंदणी ठिकाण कोणतं होतं ते टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशनमध्ये वडील लिहून देईन माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेविट करून ते सेल्फ डिक्लेरेशनमध्ये अपलोड करायचं आहे। नंतर राशन कार्ड अपलोड करायचं आहे। नंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे मुलीचं। त्याच्यानंतर जन्मदाखला किंवा तिची TC अपलोड करायची आहे आणि मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करायची आहे। हे सगळं डॉक्युमेंट JPEG किंवा PDF मध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे 2 MBच्या अंदरची फाईल घेऊन। डॉक्युमेंट व्हेरीफाईड यावर क्लिक करायचं आहे। डॉक्युमेंट व्हेरीफाईड यावर क्लिक करताच तुम्हाला यस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला व्हिजिटिंग डेट घ्यायची आहे, जिथे तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करायचं आहे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल जाऊन घेऊन। त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर एक रिसिप्ट येणार आणि ही रिसिप्ट आणि त्याच्या खाली प्रिंट अपॉइंटमेंट लेटर ही रिसिप्ट येणार। मला ही रिसिप्ट घेऊन बांधकाम ऑफिस जायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं आहे। अशा प्रकारे 51,000चा मॅरेज क्लेम केला जातो। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि